नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. 15 एप्रिल वार बुधवार 2026 या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. तर या दिवशी कोणती सेवा करायची, कोणते ग्रंथ वाचायचे, ही सेवा कोणी करायची, किती दिवस करायची, संकल्प करायचा की नाही, उपवास करायचा की नाही, नियम व अटी काय आहेत, आपण हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण सेवा कोणत्या करायच्या याकडे लक्ष देऊया. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि स्वामीचरित्र सारामृत करायचे आहे. तुम्ही एका दिवसात 3 व 7 दिवसात 21 असे करायचे आहेत. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर एवढ्या सेवा आपल्याला या 7 दिवसात करायच्या आहेत. तर एवढ्या सेवा तुम्हाला करणं शक्य नसेल तर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि 11 वेळा तारक मंत्र बोलावे तरीही चालेल. स्वामीचरित्र सारामृताचे पठण नाही केले तरीसुद्धा चालेल. आता राहिला प्रश्न संकल्पाचा. संकल्प करायचा की नाही? बघा, जर तुम्हाला एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही संकल्प केलात तर चालेल. संकल्प करायचा नसेल तर नाही केलात तरीसुद्धा चालेल. उपवास करायचा का नाही? उपवास नाही करायचा आणि निरंतर तर उपवास करायचाच नाही. तुम्ही मच्छी, मटण, मांस असे काहीच खाऊ नका. 7 दिवस शक्यतो तुम्ही खाऊच नका. तुम्ही शाकाहारी जेवण जेवा आणि यामध्ये नियम आणि अटी यांची काहीच नाही आहेत. तुम्ही फक्त सेवा करायची आहे. तुम्हाला या सेवा एकदा करून तर बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन सोबत. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.